नुकत्याच जाहीर झालेल्या 10वीच्या निकालात राज्यातील तब्बल 94,000 विद्यार्थी मराठी विषयात नापास झाल्याचं आढळलंय। त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला असतानाही शाळांमध्ये मराठी सक्तीची केली असतानाही राजभाषेतील ही घसरण शिक्षण व्यवस्थेतील गंभीर त्रुटींवर बोट ठेवणारी आहे। या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या प्रतिक्रिया मराठीबद्दल असलेली शासकीय अनास्था आणि समाजाची बदलती मानसिकता ही दोन प्रमुख कारणं असल्याचं दर्शवतात। पाहुयात मराठी विषयाच्या पिछेहाटीबाबत तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया। वाचन, ऐकणं आणि बोलणं या तिन्ही स्तरावर आपल्या असं लक्षात येईल समाज माध्यमांवर असलेला मराठीचा वापर कमी होऊ लागलेला आहे। घरामध्ये मोठ्या प्रमाणात आसपासची मुलं इंग्रजी माध्यमामध्ये शिकत आहेत। याचा एक सर्वंकष परिणाम भाषिक व्यवहारावर समाजाच्या झालेला आहे आणि त्यामुळे मराठीबद्दलची एक अनास्था विद्यार्थ्यांच्यामध्ये निर्माण झालेली दिसते। त्यासाठी खरं म्हणजे पालकांनी आणि घरोघरी विद्यार्थ्यांनी मराठी वाचनाचा एक वस्तुपाठ लावून घेतला पाहिजे। तोच त्याच्यावरचा खरा उपाय आहे। आजची जेनझी पिढी आपण जिला म्हणतोय, या मुलांच्या समोर आपल्याला काय दिसते? मोबाईल आहे आणि मोबाईलवरतीच हा पाठ बघतात, कवितेचा अर्थ बघतात आणि तो सोडवला जातोय। पण अवांतर पुस्तक वाचन ज्याला आपण म्हणतोय ते अवांतर पुस्तक वाचन ही मुलं करत नाहीत। ही सत्य परिस्थिती आपल्यासमोर, वास्तव परिस्थिती आहे, हे आपल्याला आता मान्य करावी लागेल। एकूणच मला वाटतं की मोबाईलवरती सगळ्यांनी दोष देण्यापेक्षा की संदर्भ पुस्तकं जे आहेत ते आपण बघायला पाहिजेत। आपण पुस्तक खरेदी कधी करतोय? जून महिन्यामध्ये। तर मला वाटतं की आई वडिलांनी प्रत्येक महिन्याला एखादं पुस्तक खरेदी करायला पाहिजे। घरामध्ये तुमच्या मराठी पेपर असायला पाहिजे, अवांतर पुस्तक असायला पाहिजेत आणि त्याचं वाचन देखील व्हायला पाहिजे। महाराष्ट्राची परिस्थिती बघत असताना मराठी या विषयाच्या अनुषंगाने मला असं वाटतं 15,000 ग्रंथालये आहेत आणि 15,000 ग्रंथालयामध्ये बघत असताना 12,000 जी ग्रंथालय या अनुषंगाने अनुदानित वगैरे आहेत। आपल्या 632 कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ग्रंथालये आहेत। म्हणजे गावखेड्यांचा विचार करत असताना ही संख्या तुलनेने कमी आहे। म्हणजे तिथं ग्रंथालयात आज शाळेची जी ग्रंथालय आहेत, ह्या मुलांची 17-18 वर्षाची जी मुलं आहेत, या मुलांना शाळेच्या ग्रंथालय आहेत का? त्या ग्रंथालयामध्ये चांगली मराठी पुस्तकं आहेत का? हे देखील बघावं लागेल। भाषा विषयांना एकूणच आपण ज्या गांभीर्याने घ्यायला हवं ते घेतलं जात नाही। शिक्षकांच्या पातळीवरतीही आणि विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या पातळीवरही। म्हणजे जेव्हाही मुलांच्या एकूण प्रगतीचा विचार केला जातो तिथं विज्ञान, सामाजिक विज्ञान यांचा विचार अधिक आणि गणित यांचा विचार केला जातो। मात्र ते यश भाषा विषयांवरून जोखलं जात नाही। मात्र वस्तुस्थिती अशी आहे की विषय तुम्ही कोणताही शिकत असला तरी भाषेचंच माध्यम त्या विषयापर्यंत आपल्याला घेऊन जातं। ही जाणीव आपल्याला सर्वप्रथम ठेवायला पाहिजे आणि ती आपण ठेवत नाही। मुळात मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे आणि आपल्याला तिचं सगळंच माहिती आहे। हा एक गंड म्हणू आपण आपल्यामध्ये असतो, एक सुपिरिटी कॉम्प्लेक्स असतो। त्यामुळं आपल्याच मातृभाषेकडं ती शिकण्याकडं दुर्लक्ष होण्याचं प्रमाण अधिक आहे। आपण सर्वांनीच भाषा या विषयांकडं फार गांभीर्यानं बघितलं पाहिजे। मराठीचा पेपर किंवा कुठल्याही भाषेची परीक्षा ही प्रामुख्यानं त्या भाषेचं व्याकरण, त्या भाषेचा डौल, त्या भाषेतले अलंकार या सगळ्या भोवती असते। भाषेचं वाक्यांचं कन्स्ट्रक्शन या सगळ्या भोवती ही परीक्षा गुंफलेली असते। सर्वसाधारणपणे आपण ज्या भाषेतून बोलतो किंवा जी आपली मातृभाषा असते त्यामध्ये या सगळ्याचं भान बोलताना राहतच असं नाही। त्यामुळं लिखाणाची प्रमाण भाषा आणि आपली रोजची बोलण्यातली भाषा यामध्ये फरक असतो। आता जेव्हा आपण परीक्षा देतो तेव्हा ती परीक्षा देताना याचं भान आवश्यक असतं आणि हे भान शिकवणाऱ्यांना आणि शिकणाऱ्यांना दोघांनाही आवश्यक असतं। ते भान कुठेतरी सुटल्याचं लक्षण म्हणजे हजारो मुलांचं मराठी विषयामध्ये नापास होणं आहे। याच्यामध्ये सुधारणा निश्चितपणे व्हायला पाहिजे आणि ती सुधारणा होत असताना बोलीभाषा आणि प्रमाण भाषा यामधल्या वादाला मध्ये आणायचं काहीच कारण नाही आहे। मुद्दा असा आहे की मुलांना मराठी व्याकरण शेवटी अंतिमतः तुम्हाला भविष्यात काही लिहायचं असेल, अधिक लोकांपुढं जाण्यासाठी व्यक्त व्हायचं असेल तर काही एका विशिष्ट चाकोळीतली भाषा येणं आवश्यक असतं आणि ती भाषा शिकण्यासाठी सुरुवातीपासून प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत। आणि इथं मला वाटतं की मराठीच्या शिक्षकांचा खूप मोठा रोल आहे, खूप मोठी भूमिका आहे।
विद्यार्थ्यांमध्ये वाचन आणि लेखन क्षमताचा अभाव मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाला आहे. या कौशल्यांपासून विद्यार्थी हळूहळू ढळू लागलेला आहे. याचं आणखी कारण की पालकांची मराठीविषयी अनास्था मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि इंग्रजीचं अतोनात आणि अवास्तव अशा प्रकारचं महत्त्व पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे मराठी भाषेकडं एक प्रकारच्या निष्काळजीपणानं आणि बेफिकीरपणानं वाहण्याची वृत्ती समाजामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण होते आहे. विद्यार्थ्यांना मराठी भाषेचं वळण आणि मराठी भाषेचा लेखनक्रम आणि त्याची आकलन क्षमता आणि तर्कबुद्धी देखील मोठ्या प्रमाणामध्ये अभाव निर्माण झाला आहे. ही अतिशय गंभीर अशा प्रकारची बाब आहे.